करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। अखेर ठरलं, ठाकरे बंधू एकत्र येणार। 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत। हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यात आलाय। विजयी मेळावा ते घेणार आहेत। राज ठाकरेंकडून एकत्रित मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। मराठी द्रोहींचा फणा दाबला, उद्धव ठाकरेंची अशी प्रतिक्रिया आपण पाहिली। तर मराठी माणसांच्या एकजुटीचं 5 जुलैला दर्शन घडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का। म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे। कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेनं विजयी जल्लोष साजरा केलाय। मुंबई, नाशिकसह राज्यभरात मनसेनं आनंदोत्सव साजरा केल्याचं आपण पाहतोय। ढोल ताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळतो। तर हिंदी सक्ती GR रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय। ही कमळी कुठल्या भाषेतून शिकली अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला। त्याचप्रमाणे मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं असंही त्यांनी सुनावलं। मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतून शिकली। कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले का, त्या 100 मार्कात सुद्धा EVM तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचं आहे। तर मराठी भाषेबाबत ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झालेत। हिंदी सक्तीचा GR रद्द करत सरकारनं एक समिती नियुक्त केली आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही। कुठलीही समिती आणा, सक्ती खपवून घेणार नसल्याचं ठाकरे बंधूंनी म्हटलंय। मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे। अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही। हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत ना तर अजून कोणी येऊ देत, कळलं का। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। विधानभवनामध्ये, विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनी मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी। या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये आता।
आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. मी मराठी असं लिहिलेली एक टोपी बावनकुळे आणि रावल यांना घालण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर आपण पाहू शकतो अंबादास दानवे यांनी ही टोपी त्यांना घातली आहे. मी मराठी असं लिहिलेली ही टोपी बावनकुळे आणि रावल यांना अंबादास दानवे यांनी घातली आहे. तर एकूणच आपण पाहिलं सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले होते हिंदी सक्ती विरोधात. आणि आता त्या पार्श्वभूमीवर यांचं आंदोलन सुरू असतानाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांना ही मी मराठी असलेली टोपी घातली आणि त्यांनी देखील आनंदाने ती स्वीकारली आहे. अभिमान मराठी भाषेचा विरोधकांची बॅनरबाजी पाहायला मिळाली. विधान भवन परिसरात विरोधी पक्षाकडून आनंद साजरा करण्यात आलाय. तर मी मराठी अशी पाटी घेऊन विजय साजरा करण्यात आलाय. विरोधकांच्या डोक्यावर मी मराठी अशी टोपी देखील घालण्यात आली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अभिमान मराठी भाषेचा असे बॅनर्स झळकावण्यात आलेले आहेत विरोधकांकडून. विधान भवन परिसरामध्ये विरोधी पक्षाकडून आनंद साजरा करण्यात आलाय कारण सत्ताधाऱ्यांकडून GR मागे घेण्यात आलाय. हिंदी भाषा सक्ती बाबतचा जो GR होता, जो शासन निर्णय होता, तो शासनाने मागे घेतलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव हा विरोधकांकडून साजरा करण्यात येतो. या ठिकाणी अंबादास दानवे, आदित्य ठाकरे देखील पाहायला मिळतात. कॅमेरा फ्लॅश करे आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय. राजकीय युती आघाडीचा विचार निवडणुकीच्या वेळी करता येईल, तो विचार आता करून चालणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत. तर दुसरीकडे विधान भवन परिसरात कट्टर राजकीय शत्रू एकत्र दिसल्यात. आमदार अनिल परब, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यात गप्पा रंगल्या आहेत आणि त्यानंतर अनिल परब आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. आणि आता बातमी आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेसंदर्भातली. उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम हे बेगडी आहे असं नारायण राणे म्हणाले. मराठीबद्दल प्रेम होतं, मग मुलांना इंग्रजीत का शिकवलं असा सवाल देखील नारायण राणे यांनी विचारलाय. तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधलाय. मराठी माणसाच्या नोकरी आणि धंद्यासाठी काय केलं असा सवाल देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. तर आपण पाहू शकतो नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. मराठी प्रेम उद्धव ठाकरे यांचं बेगडी आहे असं नारायण राणे म्हणालेत. तर मराठीबद्दल प्रेम होतं, मग आपल्या मुलांना त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये का शिकवलं असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. तर मराठी माणसाच्या नोकरी आणि धंद्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं असा महत्त्वाचा मोठा सवाल देखील राणेंनी उपस्थित केलाय. आता यावर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत नेमकं काय उत्तर देतात, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेलं ट्विट आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांचे मराठीचं प्रेम बेगडी आहे, राजकीय आणि स्वार्थापोटी हे प्रेम असल्याचं ट्विट नारायण राणे यांनी केलं। मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेलं होतं? मराठी माणसाच्या नोकरी आणि धंदा आणि पोटाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा प्रश्न देखील नारायण राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला। तर मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतलं, मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचं काय? मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18% पर्यंत खाली आली आहे, याला जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला। सरकारने 2 GR रद्द केले म्हणून विजय मेळावा काढणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असंच म्हणावं लागेल, असा टोला देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। आणि आता बातमी आहे ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांसंदर्भातली। विरोधकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधव यांची सही नव्हती आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास भास्कर जाधवांनी टाळलं। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नसल्याचं आवर्जून सांगितलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधवांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत। मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही। तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत, म्हणजे उबाटाच्या 5 आहेत, अजून काँग्रेसच्या 3 आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या 2 सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुमच्यावरती आरोप होतोय की तुमची सही त्यात नव्हती, त्यामुळे कुठेतरी सर्व जे काही प्रश्न आहेत ते कुठेतरी उद्भवत आहेत, तुमची सही नव्हती म्हणून। मोर्चाला जाऊया, मोर्चाला तुमची सही नव्हती मैदानावर चला, कारण आता आरोप होऊ लागले तुमच्यावरती की सही नव्हती। काय काल PC मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील असं सांगितलं। हां सर, ठीक आहे, नक्कीच। तर हे होते भास्कर जाधव, ज्यांनी आपल्या प्रश्नांवरती कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी टाळलेलं आहे। कॅमेरामॅन राकेश समिश्र सुरकर, साम TV, मुंबई। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर आली आहे। मुंबई भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई भाजपची मॅरेथॉन बैठक चालणार। भाजपचे मुंबईतील आमदार, खासदार आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडणार आहे। आणि आता पाहूयात पावसासंदर्भातील बातम्या। तर वर्षा सहलीला जात असाल तर सावधान, पावसाळा आणि रविवार त्यामुळे पिकनिकला गेलेल्या 6 मुली पाण्यामध्ये अडकल्या। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। पाण्याच्या प्रवाहात त्या वाहायला लागल्या। एकीनं कसंबसं दगडाच्या साहाय्यानं स्वतःला वाचवलंय तर इतर मुली वाहत होत्या। पर्यटकांनी या मुलींचे प्राण वाचवले। प्रवाहातच एका मुलीला खडक लागल्यानं ती जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत। बिहारच्या गयामध्ये ही दुर्घटना घडली आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये कुठे पर्यटन स्थळी जात असाल, खास करून धबधब्यावर जात असाल, नदी किनारी जात असाल तर सतर्क राहा। दे तू जो बचा ले आराम से। आणि आता एक असा व्हिडिओ जो पाहून धडकी भरेल।
नदीला महापूर आलाय, त्यामुळे पाण्याचा वेगही प्रचंड आहे आणि अशात या पाण्यामध्ये एक कार पडली आहे. मग काय, कार पुरामध्ये पालापाचोळ्यासारखी व्हायला लागली आणि कार चालक थेट बोनेटवर बसलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पुरामध्ये स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या कार चालकाकडून केला जातोय. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदीला पूर आलेला आहे आणि त्यातच ही कार पडली. आणि आता थेट जाऊयात गुजरातमध्ये. गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग इतका होता की त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता, त्यामुळे मंदिरामध्ये जाणारे भाविक काही वेळ अडकून पडले होते. दरम्यान कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये, तर मंदिर प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते कोल्हापुरातून. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय. संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा देण्यात आलाय. संजय पवार नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज संजय पवारांची मनधरणी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतं. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत. रणजित, कोल्हापूरमध्ये ठाकरे शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे. संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा देण्यात आलाय. नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी आणि संजय पवार हे का नाराज आहेत? गेली 36 वर्षे शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या शिवसैनिक म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची बांधणी करणाऱ्या संजय पवारांनी आता शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जी खांदेपालट झालेली आहे, नव्या निवडी झालेल्या आहेत, या निवडी होत असताना कुठल्याही पद्धतीनं वरून स्थानिक नेत्यांना किंवा संजय पवार यांना विचारण्यात आलेलं नाही आणि परस्पर ही निवड जाहीर केल्याची नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तसंच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेच्या मशाल पक्षावर उमेदवार खरं तर निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी देखील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळं आता ते नाराज झालेले आहेत आणि सर्किट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्येच हे नाराजी नाट्य सुरू झालंय. एका गटाने त्यांना राजीनामा देऊ नका असं सांगितलंय, पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. नक्की संजय पवारांची मनधरणी नेमकी कोणाकडून करण्यात येते, काही माहिती मिळू शकली आहे? शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि नेते विजय देवणे हे देखील या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आणि त्यांच्या अनेक मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना इथून सोडून जाण्याचा प्रयत्न केला. तसंच एका खोलीमध्ये नेऊन त्यांची समजूत काढला. कुठल्याही परिस्थितीत ते मान्य व्हायला तयार नव्हते आणि ते स्वतः या परिसरातून निघून गेलेले आहेत. नक्कीच धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. संजय पवार नाराज आहेत, त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देखील दिलाय. आणि आता बातमी आहे रत्नागिरीतून. रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यातील सागवे गावात ब्लॅक पॅन्थरचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय. घरातील अंगणामध्ये वावरत असणाऱ्या एका कुत्र्याची शिकार या ब्लॅक पॅन्थरनं केली आहे. सर्व घटना ही घराच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ब्लॅक पॅन्थरनं कुत्र्याची शिकार केल्याचं आपण पाहू शकतो. आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.
आणि आता एक धक्कादायक बातमी सांगलीतून. मिरजेमध्ये एका पाळीव कुत्र्याने बैलावर हल्ला केलाय. या कुत्र्याने भर रस्त्यामध्ये बैलाच्या जिभेचा लचका तोडलाय. बैलाची जीभ फाटली आणि त्याचप्रमाणे मानेवर, तोंडावर, पायावर गंभीर जखमा झाल्यात. या घटनेनंतर या कुत्र्याचा मालक घटनास्थळावरून गायब झाला. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे कुत्र्याच्या मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आणि इथं पुन्हा घेतो एक छोटासा ब्रेक. आणि आता बातमी बीड मधल्या एका शेतकऱ्याची. शेत जमिनीला रस्ता द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्क अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील शिरसाळा या शिवारामध्ये असलेली ही घटना आहे. आणि या ठिकाणी जमीन आहे आणि त्या जमिनीपासून शेत रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी गेले अनेक दिवसांपासून शेतकरी ज्ञानेश्वर दहिफळे पाठपुरावा करतात. शेतातून त्याच्या उपजीविकेचा प्रश्न सुटतो. अखेर हतबल तेथून घेतल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब. शिरसाळ्यामध्ये सकाळी तुम्ही मोजणीचा आदेश देता, दुपारी मोजणी करता, संध्याकाळी ताबडतोब कधी देता माझ्या शेताला. मान जवळ यायचं नाही साहेब.